हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी प्रियंकाच कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी हेअर संदर्भात व्हिडिओ घेऊन आलेला आहे. हेअरफॉल का होतो, हेअरफॉल होऊ नये म्हणून आपण काय उपाय केले पाहिजेत, त्याबद्दल काही मी टिप्स तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला काय सुचवायचे या संदर्भात ते मला नक्कीच कळवा. चला तर मग पाहूया. फ्रेंड्स, सर्वप्रथम आपण हेअरफॉल का होतो, काय चुका आपल्याकडनं होतात त्यामुळे हेअरफॉल होतो हे आपण पाहूया. पहिल्यांदा जेव्हा आपण हेअर वॉश करत असतो त्यावेळेला डायरेक्टली शॅम्पू आपल्या हेअर्सला लावायचा नाहीये. त्यावेळेस पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये शॅम्पू मिक्स करायचा आहे आणि मग आपण आपल्या हेअर्सला शॅम्पू अप्लाय करायचा आहे. डायरेक्टली शॅम्पू आपल्या हेअर्सची कॉन्टॅक्ट येऊ द्यायचा नाही, त्यामुळं आपल्या केसांचं नुकसान होतं. त्याचबरोबर आपण शॅम्पू झाल्यानंतर कंडिशनर वापरतो. बऱ्याच जणांना माहिती नसतं की कंडिशनर हे स्कॅल्पला लावायचं नसतं. मुळांच्या भाग सोडून देऊन इथून पुढे खाली शेवटपर्यंत आपण कंडिशनर लावायचा असतो. कंडिशनर 2 ते 3 मिनिटं ठेवायचा असतो अप्लाय केल्यानंतर आणि तो वॉश करायचा असतो. हेअर वॉश करताना अजिबात जास्त गरम पाण्याचा वापर करायचा नाही. जमेल तितकं कोमट पाणी आपण हेअर वॉश करताना करायचे. आपले केस अत्यंत नाजूक असतात आणि त्यांच्या मुळांना पोषण मिळावं, ते डॅमेज होऊ नयेत म्हणून आपण कोमट पाणीच वापरलं पाहिजे. फ्रेंड्स, बऱ्याच वेळा आपण हेअर वॉश झाल्यानंतर आपण केसांना टॉवेल गुंडाळून बराच वेळ ठेवतो. 15-20 मिनटं, अर्धा तास, म्हणजे कामाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कळतही नाही की आपण डोक्याला टॉवेल गुंडाळलेला आहे. तर 5 मिनिटापेक्षा जास्त आपण केसांना टॉवेल गुंडाळून ठेवायचं नाही. आपले केस अगदीच नाजूक असतात, मूळ पण त्यांचे खूप नाजूक असतात. तर ओले केस खूप लवकरही तुटतात. त्यामुळं डोक्याला गुंडाळलेलं जे टॉवेल आहे ते 5 मिनिटानंतर लगेचच काढायचं आहे. काढल्यानंतर तुम्ही तुमच्या केसांना, या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने केसाला तुम्ही पुसून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित, जेंटली. जास्त दाबायचं नाहीये, जास्त ओढायचं नाहीये. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या केसांना जेव्हा ड्राय करताल तर तुमचे हेअर्स गळणार नाहीयेत. त्याचबरोबर बऱ्याच लेडीज ह्या गडबडीमध्ये लवकर केस वाळवायचे म्हणून टॉवेलला अशा पद्धतीने यूज करतात आणि हे असं केल्यामुळे काय होतं, आपल्या केसांचे जे हे शेंडे असतात ते 2-2 फुटतात आणि हेअर तुटून पडतात, खाली मुळासकट पडतात, अर्ध्यातनं तुटतात आणि आपले हेअर्स खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज होतात. तर अशा पद्धतीने अजिबात हेअर्स ड्राय करायचे नाहीयेत. त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपल्याला वेळ नाहीये या अभावी आपण हेअर ड्रायरचा वापर करतो. हेअर ड्रायर नक्की तुम्ही वापरा, पण जिथं तुम्हाला खरंच गरज आहे, वेळ नाहीये, त्याच वेळेस करा. शक्यतो तुम्ही तुमच्या केसांसाठी ड्राय करण्यासाठी वेळ काढा. नॅचरल तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये जाऊन तुमचे हेअर्स ड्राय करा, पण सतत तुमच्या केसांवरती हेअर ड्रायरचा मारा करू नका. त्यामुळे तुमचे हेअर्स हे वीक होतात आणि डॅमेज व्हायला लागतात. बऱ्याच वेळा आपण आपल्या केसांचं स्ट्रेटनिंग करतो, कर्लर करून घेतो केसांना. तर हे करताना हेअर प्रोटेक्टिव्ह स्प्रे केसांवरती अगोदर स्प्रे करून मगच या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि हेअर टूल्स हे जे आपण जास्त प्रमाणात वेळेप्रसंगी वापरतो तर शक्यतो ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हां, एखादा प्रोग्रामसाठी तुम्ही आवरताय आणि त्यावेळेस तुम्हाला खूप वेगळा स्पेशल लुक ठेवायचा आहे तर क्वचित वेळेस तुम्ही ते टूल्स यूज करायचे आहेत, पण प्लस हेअर प्रोटेक्टिव्ह स्प्रे. त्यामुळे तुमच्या केसांना संरक्षण मिळेल, ते डॅमेज होणार नाहीत आणि याची काळजी नक्कीच घ्यायची आहे. त्याचबरोबर फ्रेंड्स, आपण बऱ्याच वेळा आपल्या ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवतो, म्हणजेच आपण केस विंचरतो. ओल्या केसांना विंचरायचं नाहीये, त्याच्यामुळं केस खूप तुटतात आणि गळतात, कारण केस खूप नाजूक आहेत. आणि जर ओल्या केसांमध्ये तुम्ही कंगवा फिरवताय, ऑलरेडी गुंता झालेला असतो आणि तुम्ही गुंत्यामध्येच कंगवा फिरवताय, तर साहजिकही केस तुमचे गळणार आहेत. तर या गोष्टीकडे पण लक्ष द्यायचं आहे की ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवायचा नाहीये किंवा केस विंचरायचे नाहीये. आणि गुंता जर केसांमध्ये जास्त होत असेल तर या ठिकाणी मी दाखवत आहे तुम्हाला की हेअर सिरम अप्लाय करा तुम्ही अगोदर, त्याच्यानंतर तुम्ही
केस विंचरा म्हणजे गुंता जास्त होणार नाही आणि तुमचे केस गळणार नाहीत. हेअर सिरम अप्लाय करताना मुळांना लावायचं नाही आहे. केसांचे मूळ सोडून देऊन खाली शेवटपर्यंत तुम्ही हेअर सिरम लावायचं आहे. शक्यतो ज्या ठिकाणी जास्त गुंता होतो हेअरच्या लेंथवर आहे, एवढे असतील तर इथून इथपर्यंतच हेअर सिरम अप्लाय करा. शक्यतो लॉंग असतील तर खालच्या लेंथला तुम्ही अप्लाय करा. वरती स्कॅल्पला तर अजिबात अप्लाय करायचं नाही आहे. ह्या गोष्टीची तुम्ही नक्कीच काळजी घ्या. फ्रेंड्स, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या केसांचं गळण्याचं कारणच माहिती नसतं. त्याची बरीच कारणं आहेत. आपण आपल्या केसांना कसं क्लीन करतोय, कसं ड्राय करतोय, किती वेळ आपण ओलेच केस ठेवतोय. मग अशी सांगितल्याप्रमाणे आपण बऱ्याच चुका सगळेजणच करतो. मी सुद्धा केलेल्या आहेत. पण त्या चुका आता टाळायच्या आहेत आणि आपल्या केसांची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण नारळ पाणी सुद्धा पिलं पाहिजे. नारळ पाणी पिणे हे आपल्या केसांसाठी खूप पोषक आहे. व्हिटॅमिन सी आपण आपल्या केसांसाठी आपल्या आहारात ठेवणं गरजेचं आहे. फ्रूट्स आहेत, ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत, त्याचबरोबर आवळा कँडी, आवळा मुरब्बा, आवळ्याचा ज्यूस हे तुम्ही तुमच्या डेली डाएटमध्ये ठेवू शकता. खूप म्हणजे खूप फायदा होतो आवळ्याचा. आवळ्याचा रस, कँडी आणि मुरब्बा, त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही मेहंदी लावताय त्यावेळेस मेहंदीमध्ये तुम्ही आवळा पावडर मिक्स करून अप्लाय जर केली तर केसांना एक वेगळी चमक येते, केस वाढतात, गळायचे थांबतात, काळे होतात. बरेच फायदे आहेत. फक्त त्या वेळेला या गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर बऱ्याच जणांना PCOD, PCOS, थायरॉइड, अपुरी झोप, विनाकारण चिंता करणे म्हणजे बरीच कारणं आहेत. बरीच रोग आहेत त्याच्यामुळे सुद्धा केस गळतात. आणि हे मुळासकट काढण्यासाठी आपण आपला डाएट पण तितकाच व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. आहारामध्ये जितकं जास्त प्रमाणात तुम्ही व्हिटॅमिन सी घेताल तेवढं चांगलं आहे. आता पाहूया आपण आपल्या केसांना कोणकोणते पॅक आपण अप्लाय करू शकतो ज्यामुळे आपल्याला नक्कीच बेनिफिट मिळेल. फ्रेंड, कोंडा, डॅन्ड्रफ हे सुद्धा एक मुख्य कारण आहे केस गळतीचं. तर हे थांबवण्यासाठी तुम्ही तुमच्या केसांना दही लावलं पाहिजे. दही लावायचं आहे, एक 20 मिनिटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपले हेअर वॉश करायचे. त्यामुळं तुमचा जो डॅन्ड्रफ आहे तो निघून जाईल आणि केसांना सुद्धा छान चमक येईल आणि हळूहळू केस तुमचे रिपेअर होतील. दुसरा पॅक मी सांगणार आहे. मेहंदीमध्ये तुम्ही आवळा पावडर, जास्वंद पावडर, कॉफी ही मिक्स करायची आहे आणि तुमच्या केसांना अप्लाय करायचे. मेहंदी लावणाऱ्यांसाठी मेहंदी सांगितलेली आहे किंवा तुम्ही आवळा पावडर, जास्वंद पावडर मिक्स करू शकता. मेथी पावडर, दही आणि कोकोनट ऑइल हे सगळं एकत्रित मिक्स करायचं आहे. अर्धा तास तुमच्या केसांना तुम्ही हे अप्लाय करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुमचे हेअर वॉश करायचे. अत्यंत गुणकारी हेअर पॅक आहे हा. म्हणजे याचा खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर आपली कोरफडीचा गर कट करायचा आहे तसाच आणि त्याच्यामध्ये मेथी दाणे ठेवायचे, रात्रभर ठेवायचे आणि ते असे फुगून येतील चांगले आणि त्याला थोडंसं मूड आल्यासारखं होईल. तो गर त्या मेथी दाण्यासहित काढायचा आहे, मिक्सरमधनं बारीक करायचा आहे आणि हा पॅक तुम्ही तुमच्या केसांना अप्लाय करा. इतका सुंदर आणि बेस्ट रिझल्ट मिळतो ना, म्हणजे हेअरफॉल पूर्णपणे थांबतात आणि केस काळे व्हायला मदत होते, केस मजबूत होतात, हेअरफॉल स्टॉप. मेथी पावडर, दही आणि कोकोनट ऑइल हे सगळं एकत्रित मिक्स करायचं आहे. अर्धा तास तुमच्या केसांना तुम्ही हे अप्लाय करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुमचे हेअर वॉश करायचे. फ्रेंड्स, त्याचबरोबर मेथी दाणे इतके बेनिफिट्स आहेत ना त्याचे. तर मेथी दाण्यांचा आपण कितीतरी पॅकमध्ये आता मी सांगितले मगाशी. त्याचबरोबर मेथी दाणे भिजल्यानंतर जे काही पाणी शिल्लक राहतं ते स्प्रे बॉटलमध्ये ठेवायचं आहे आणि तुम्ही ते तुमच्या केसांना स्प्रे करायचं आहे. तुमच्या केसांना खूप पोषक आहे मेथी दाणे आणि मेथी दाण्याचं पाणी. तर हे सुद्धा नक्कीच ट्राय करा. ज्यावेळेस आपण हेअर ऑइलिंग करतोय आणि खूप प्रमाणात तेल लावतोय त्यावेळेस दुसरी गोष्ट अशी पण आहे की आपण हेअर ऑइलिंग जास्त केल्यामुळे आपले हेअर्स हे खूप ऑइल असतात आणि हेअर वॉश करताना आपण शॅम्पूची क्वांटिटी सुद्धा जास्त घेतो आणि आपले हेअर त्यावेळेस जास्त शॅम्पूनी वॉश करतो आणि याचा असा परिणाम होतो की हेअर्स हे आपले जास्त ड्राय होतात, खूप घासले जातात आणि यामुळे सुद्धा हेअरफॉल होतो. तर या दक्षता घ्यायची आहे की आपल्या केसांना किती क्वांटिटीमध्ये ऑइल लागतं तेवढंच घ्यायचं आहे, ना कमी ना जास्त, हे लक्षात ठेवायचं आहे.
तेल लावताना तेल कोमटच अप्लाय करायचं आहे. लावून सर्क्युलर मोशनमध्ये केसांना एक 5 मिनिटं मसाज करायचा आहे. ह्याच्यामुळं तुमच्या हेडचं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं आणि तुमच्या केसांचे मूळ हे मजबूत व्हायला मदत होते. त्याचबरोबर काही हेअर ऑइल्ससुद्धा तुम्ही कसं बनवू शकता हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तेल घ्यायचं आहे. तेलामध्ये ॲलोवेराची कोरफडीचा गर किंवा डायरेक्टली ॲलोवेराची जी पानं असतात ती कट करायची छोटी छोटी, तेलात टाकायची आहेत. कांदा तो पण तेलात टाकायचा आहे. बरोबरच कढीपत्त्याची काही पानं, मेथीदाणे, काळे तीळ आणि जास्वंदीची फुलं किंवा पानं. त्याचबरोबर आवळा अवेलेबल असेल तर आवळासुद्धा तुम्ही त्या तेलामध्ये टाकू शकता. तेल गरम करायला ठेवायचं आहे. पूर्ण आतले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते हळूहळू ब्राऊन व्हायला मदत होतील आणि त्याचा पूर्ण अर्क तेलामध्ये उतरेल. तेल तुमचं आता रेडी आहे. तेलाला गाळून घ्यायचं आहे आणि हे तेल तुम्ही एव्हरी वीकमधल्या 2 डेजमध्ये तुम्हाला तुमच्या केसांवरती कोमट करून अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या तेलामध्ये व्हिटॅमिन सी ऑइल छोट्या छोट्या कॅप्सूलसुद्धा मिळतात. त्याची एक कॅप्सूल तुम्ही तुमच्या तेलामध्ये ॲड करायची, कोमट करायचे आणि लावायचं आहे. तेल लावताना अतिशय कमी प्रमाणातही लावायचं नाही आणि खूप जास्तही लावायचं नाही. काय होतं, जर आपण प्रमाणापेक्षा जास्त आपल्या केसांना हवंय त्याच्यापेक्षा जास्त जर आपण तेल डोक्याला लावलं तर ते हळूहळू आपल्या चेहऱ्यावरती उतरतं आणि त्याचा बॅड इफेक्ट आपल्या फेस स्किनवरती होतो. त्याचबरोबर तेल कधी लावायचं हा पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर ज्यांचे केस हे ड्राय असतात, खूपच ड्राय राहतात, म्हणजे नाही का, बऱ्याच जणांचे केस हे आज हेअर वॉश केलं की 2 दिवसांनी ऑइल दिसायला लागतात नॅचरली. त्यांनी कमी प्रमाणात तेल अप्लाय करायचं आहे, ऑइल अप्लाय करायचं आहे आणि तुम्ही हेअर वॉश करण्याच्या 1 ते 2 तास अगोदर हेअरवरती अप्लाय केलं तरी चालेल. पण ज्यांचे हेअर्स हे ड्राय आहेत, खूपच ड्राय आहेत, त्यांनी आदल्या दिवशी रात्रीच मस्तपैकी कोमट तेल करून छानपैकी मसाज करून तुमच्या डोक्याला छान रिलॅक्स वाटेल अशा पद्धतीने ऑइल अप्लाय करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते वॉश करायचं आहे. ह्या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी तुम्ही जेव्हा फॉलो करताल त्यावेळेस तुमचे केस हळूहळू रिपेअर होतील, काळे होतील, दाट होतील आणि नक्कीच लांब व्हायला मदत होईल. तर सांगितलेल्या सगळ्या टिप्स नक्कीच फॉलो करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.